नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण कार्यक्रमामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमीबरोबरच आपल्याला हवं असतं ते योग्य मार्गदर्शन. आणि हे मार्गदर्शन आपल्याला ज्या गुरूंकडून लाभतं त्यांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो, त्यांच्याकडून आपण काय काय शिकू शकतो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्या स्पर्धेच्या वेळेला. मग ती स्पर्धा खेळाची असो किंवा परीक्षेची. अगदी आयुष्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशा गुरूंचं मार्गदर्शन अनमोल ठरत असतं. खेळाचं म्हणाल तर आपल्या अंगी जर कष्ट करण्याची तयारी असेल, जिद्द असेल, एखादं ध्येय समोर ठेवलंय आणि ते गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याची जर आपल्याजवळ चिकाटी असेल, तर मग कोणताही खेळ असो, आपण त्या खेळामध्ये अव्वल स्थान पटकावतोच. असंच काहीसं घडलं ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या बाबतीत. गेल्या 3 भागांपासून आपण तिच्या काही आठवणींसोबतच अनुभवसुद्धा ऐकतोय. अतिशय सुखद, तितक्याच मनाला भावुक करणाऱ्या अशा आठवणी. काही अनुभव खूप काही देऊन जाणारे, तर काही अनुभव आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढच्या प्रवासासाठी शिकवणारे. हे सारं सांगण्याचं एवढंच कारण रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण सिद्धी बामणे हिच्या प्रवासाविषयी अजून काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर ऐकूया सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी. या अंतर्गत कांस्यपदक, रजतपदक आणि सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेड्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग. आता तुझी 2025 जुन्नर इथं जी स्पर्धा झाली, कोणती होती ती? इंटरझोनल. तेव्हा पण गोळाफेकमध्ये तू राज्यात दुसरी आलेली होतीस. मग तिथपर्यंत जाण्याचा तुझा प्रवास कसा होता? म्हणजे जुन्नरला नोंदणी करणं असेल ते इथूनच सगळं केलं, किंवा गोळाफेकसाठी गोळा आपण इथून घेऊन जावा लागतो, काय नेमकी तयारी असते? असं काही नसतं. त्यांचे सगळे म्हणजे ज्या इव्हेंटला लागणार जे काही सामान आहे ते सगळं त्यांचंच असते. अच्छा. आणि आता आमचं आधी झोनल जे होते, म्हणजे प्रत्येक झोन वाईज त्यांनी सगळं रजिस्ट्रेशन त्यांनी आधी केलेलं असते तिथे. अच्छा. किती दिवस आधी रजिस्ट्रेशन करावं 1 लागतं? दिवस आधी असते, 1 दिवस संध्याकाळी. आधी. म्हणजे उद्या ओके. सकाळी जर 9ला इव्हेंट चालू होणार असले तर आदल्या दिवशी 4 वाजता रिपोर्टिंग असते. ओके. म्हणजे तुम्ही तिथं जायला लागतं. हां. ओके. मग त्याच्या आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला किती दिवस करावं लागतं? नाही, म्हणजे ते आपोआप म्हणजे जी संस्था असते ना ते करतातच सगळेजण. ओके, त्यांच्याकडूनच हा, होऊन जातं आपलं ते. नाव वगैरे त्यांच्यापाशी सगळं असतं. फक्त आदल्या दिवशी जाऊन आपण आलो हे त्यांच्याकडून चेस नंबर घ्यायचे. अच्छा. म्हणजे तुम्ही आदल्या दिवशीच ग्राउंडला गेलेला असता तिथे? हां, ग्राउंड. बरोबर. तिथं तुम्हाला मग प्रॅक्टिस वगैरे करू देतात आदल्या दिवशी? हा, देतात. म्हणजे आदल्या दिवशी करून देतात. जर ग्राउंड एक एक ठिकाणी असतं की बंदच असतं ग्राउंड, हे करत नाहीत. पण एक एक ठिकाण जर ओपन असलं तर आपण करू शकता तुम्ही. अच्छा. आणि मग दुसऱ्या दिवशी स्पर्धा तुमच्या सुरू होतात त्या? अच्छा. मग स्पर्धेच्या मध्ये मध्ये वगैरे तुम्हाला काही खाणं पिणं तुम्ही करू शकता, की पूर्ण स्पर्धा झाल्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही, असं काही आधी मध्ये असतं? आपण करू शकतो. आता जर रनिंगचे ते इव्हेंट असले तर जास्त म्हणजे खाऊन पण काही चालत नाही. नसते. हो, बरोबर. असं एनर्जी ड्रिंक ते वगैरे तेवढंच चालतं. बरोबर. मग आतापर्यंत तू फक्त 100 मीटरच रनिंग केलंयस, की पुढचे पण काही स्टेप गाठलेस? सगळे इव्हेंट्स केल्यात. अच्छा. असं कुठलाच इव्हेंट नाही. एक पोलवर्ड आणि वॉकिंग इव्हेंट सोडला तर सगळे इव्हेंट केले. सगळे इव्हेंट्स केलेत. हां. पण 100 मीटर, 200 मीटर सगळे इव्हेंट्स सगळे घेतलेस event तू? केले. 800 मीटर पण आता? हां. अच्छा. पण मग त्याला वेगळी तयारी जास्त करावी लागत असेल ना, 100 मीटर 800 मीटर म्हटल्यानंतर? का तुम्हाला म्हणजे कसं असतं रनिंग? म्हणजे गोलच फेरायचं गोलच असतं की असतं. कसं असतं? 100 मीटर असतं ते स्ट्रेट असतं आणि 800 मीटर वगैरे असतं ते राऊंड असतं. राऊंड असतं. मग त्याच्यामध्ये काय स्टेप्स असतात 800 मीटर मध्ये, का नाही, असंच वन आपण- टेक मध्येच हां, करावं one लागतं take सर? मध्येच. ओके. आता तुझी 2026 मध्ये पुणे या ठिकाणी जी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी पण तुझी निवड झालेली आहे. तर ती कुठल्या खेळासाठी निवड झाली आहे तुझी? ती 800 मीटर गोळाफेक आणि भालाफेक मध्ये. म्हणजे आता जसं हेप्टॅथलॉनला तू 7 इव्हेंट्स म्हणालीस, तसं आता हे 3 इव्हेंट्स आहेत 3 तुझे. इव्हेंट आहेत, पण ते असं इंडिव्हिज्युअल असतात. इंडिव्हिज्युअल असतात. ओके. पहिल्यापासून तुला खेळ नेमका आवडतो कोणता? तर तू सगळेच खेळ तर खेळलीयस, पण त्यातल्या त्यात तुझा स्वतःचा असा आवडता खेळ कोणता आहे? 100 मीटर. 100 मीटर रनिंग. ओके. मग आता हे जसं वैयक्तिक झालं 100 मीटर म्हटल्यानंतर, तसं तू मग सांघिक खेळ पण कुठले खेळतेस का? कॉलेजमध्ये असताना बास्केटबॉल खेळलेला फक्त. अच्छा. ते पण म्हणजे असं स्कूल गेमसाठी टीम बनवायची होती. मग बोलले की सर तू घे,
कारण असं स्पोर्ट्समध्ये आहेस, तुझा स्टॅमिना घे. हा हा घेतलेलं एवढं काय माहित नव्हतं. मग बाबांनी जरा साईड बाय साईड कोचिंग पण केलं ग्राउंडवरती. मग त्यावेळी आमचं जिल्ह्याला फर्स्ट लागला, म्हणजे आम्ही विनर बनलो. अच्छा. मग त्याच्यानंतर तू बास्केटबॉलमध्ये पुन्हा नाही काही केलंस? नाही, ते फक्त असं ह्याच्या कॉलेज पुरतं केलेलं. म्हणजे जिल्ह्यात तो संघ तुमचा पहिला बसला, पण मग नंतर त्याच्यासाठी विभागला काही निवड वेगळं झाली, पण ते आम्ही जिंकलो नाही तिथं. मग तिथून तू बास्केटबॉल सोडून दिलास? सोडून दिला. अच्छा, म्हणजे आता त्याची प्रॅक्टिस तू काहीच करत नाही, नाही. पूर्णपणे इंडिव्हिज्युअल गेमवरतीच तुझा फक्त फोकस आता आहे? स्टॅमिनावरती फोकस करते. अच्छा. मग स्टॅमिनावरती फोकस करतेस म्हणजे तू नेमकं काय करतेस आता फक्त त्याच्यासाठी? रनिंगचे जे आमचं शेड्यूल ठरले ना त्याचनुसार करते. वेगळ्या इव्हेंट्स असं काय प्रॅक्टिस नाही करत. अच्छा, फक्त रनिंग. हा. ओके. मग बाकी वेगळ्या इव्हेंट्समध्ये वगैरे तुला जर आता गोळाफेक पण आहे म्हणतेस तू, तिथं आता पुण्यामध्ये होणार आहे ती स्पर्धा तुझी, त्याच्यामध्ये गोळाफेक पण आहे ना, मग त्याच्यासाठी तुला प्रॅक्टिस करणं असं गरजेचं वाटत नाही? प्रॅक्टिस म्हणजे मी टेक्निक लक्षात ठेवते फक्त. प्रॅक्टिस पेक्षा म्हणजे टेक्निक आपण जास्त यूज करून थ्रोईंग करू शकतो त्यामुळे. अच्छा. मग तशी लांब उडीला पण टेक्निक असते ना? हो. आपण सांगू शकतो असं इतर खेळाडूंना की काय टेक्निक असते, की कसं आपण गोळा फेकायचा किंवा कशी म्हणजे लांब कसं उडी असतं, मारायची असते? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कोचिंग करत असतात. पण आमच्यात कसं होतं, एक्सरसाइज असायचं म्हणजे शुक्रवारी आणि मंगळवारी जम्प. आम्ही असं कंटिन्यू करत नव्हतो, फक्त 2च करायचं आठवड्यातनं. बाकीचे जे असतं ते फक्त पायात ताकद वाढवण्यासाठी ते एवढंच. पायात ताकद वाढवण्यासाठी तू काय वेगळं करत होतीस? जम्पिंग करायचो, एक्सरसाइज करायचो. एक्सरसाइज मध्ये कसले एक्सरसाइज कसले? म्हणजे ते ऍथलेटिक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यानुसार हार्डल्स वगैरे लावून ते. हा हा हा, हेच तू करत होतीस, वेगळे असे काही नाही. आता तुझं कॉलेजचं शिक्षण, त्याच्यानंतर तुझा अभ्यास आणि आता हा खेळ, याच्यातून इतके सगळे तू खेळ खेळतेस, तर या खेळातून तुला तर क्लास 1 ऑफिसर बनायचं आहे. क्लास 1 ऑफिसर बनण्यासाठी म्हणून तुझी वेगळी काही तयारी सुरू आहे का आत्ता या खेळाच्या माध्यमातून? खेळाच्या नाही, पण जे आता मी डिप्लोमा करते, हे जे मी 2 वर्ष शिकले तोच सिलेबस आम्हाला म्हणजे परीक्षेला असतो, स्पर्धा परीक्षेला. ओके. त्यामुळे मी ह्याच्यावरती जास्त फोकस करते, जेणेकरून त्यावेळी मला जास्त काय हे करता येणार नाही. कारण म्हणजे आमचा डिप्लोमा संपत आलाच की जाहिरात निघते स्पर्धा परीक्षांची, त्यामुळे मी ह्यावरतीच फुल ऑन फोकस करते. अच्छा. मग त्यावेळेला खेळाकडे दुर्लक्ष वगैरे होतं तुझं? नाही, मी आता थोडं हेच केलंय की कारण थांबवलंय कारण आता सध्या कंडिशन हे आहे की आपल्याला फक्त हे करायचं, गव्हर्नमेंट मध्ये जायचं. कारण जे एवढे सगळं खेळ आहे ते फक्त त्यासाठीच खेळ, नॅशनलचं मेडल ते फक्त आपल्याला कुठेतरी क्लास 1 बनायचंय, तर त्यासाठीच ते स्वप्न आहे तुझं. खरं तर स्वप्नासाठी एवढं सगळं फक्त केलेलं आहे. आणि क्लास 1 ऑफिसर बनण्याचं तुझं स्वप्न आहे, म्हणजे पुढच्या वर्षी नक्कीच ते पूर्ण होईल, कारण तुझी तेवढी मेहनत दिसतीये आता तू करतेस. तर मग अभ्यासासाठी वेळ कसा देतेस आता सध्या, जरी खेळ थांबवलेला असलास? कारण कॉलेज तर दिवसभराचं असतं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनेच तू त्याच्याकडे पाहतेस, तर मग वेगळं काही असं अभ्यासासाठी तू करतेस का, की फक्त कॉलेजचाच सिलेबस आणि त्याचाच फक्त अभ्यास, असं काही वेगळं आहे? म्हणजे आमच्यात कसं असतं, 3 वर्ष जे शिकवले, आता आमचे 3 वर्ष असतात, त्याचा पूर्ण सिलेबस जो आहे तोच स्पर्धा परीक्षेला पण असतो. पण त्याच्यामध्ये जर काही समजा वेगळं क्वेश्चन्स असतात, ते मी आता जे झालेले पेपर्स ते नाही, ते सगळे त्यातले क्वेश्चन्स लिहून काढते माझ्या टॉपिक वाईज. एक्झॅक्टली तेच मला विचारायचं होतं. मला जे वाटतंय ना की जे मला येत नाही ते क्वेश्चन्स वेगवेगळे असतात, आणि जे मला येतात ते क्वेश्चन्स दोन्ही वेगवेगळे असतात. आणि मी असं क्लास वगैरे अजून कोणता लावला नाही, पण माझ्याकडे थोडे क्लासेसचे नोट्स आहेत, त्या नोट्स नुसार मी बघते. म्हणजे त्या नोट्स तू मोबाईल वरून घेतल्यास की मिळवल्यास लेखी स्वरूपातल्या? नाही, माझ्याकडे मोबाईल नाहीये. मी फक्त असं म्हणजे पप्पांच्या ऑफिसमध्ये एक हे आहेत, त्यांनी मला नोट्स दिलेले त्यांच्या क्लासेसच्या. अच्छा. म्हणजे त्या पण खूप बेटर आहेत, खूप म्हणजे खूप बेटर. म्हणजे तू जे आहे ते सगळं स्वतः करतेस. म्हणजे तुझ्या आत्ता बोलण्यात असं आलं की तुझ्याकडे मोबाईल नाही आहे. खरं तर आत्ता ह्या कंडिशनमध्ये एकही विद्यार्थी किंवा खेळाडू असा नाही आहे की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, आणि तू विदाऊट मोबाईल हे सगळं मिळवलंयस आतापर्यंत. हे खरं तर खूप, मला असं वेळच नसतोय की हे करणं, कारण दिवसभर पूर्ण बिझी शेड्यूल असतं तरी सुद्धा. आणि आमच्यात कॉलेजमध्ये कसं होतं, 11-12ला घ्यायचं तर कॉलेजमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, कंपल्सरी, म्हणजे पूर्ण बॅग कवा पण चेक करायचे. आणि आता पण मी ज्या कॉलेजला त्या कॉलेजमध्ये मोबाईल अलाउड नाही, मग मी 6 तास तर कॉलेजमध्ये असते, मग इकडे काही युजच नाही. आणि एक लॅपटॉप घेतला, त्यावरती माझे PDF लेक्चर्स त्यावरती असतात, त्याच्यावरतीच असतात. म्हणजे तुझा आणि मोबाईलचा जवळपास काही संबंधच नाहीये असं म्हटलं तरी काही हरकत नाही. म्हणजे जेव्हा गरजेचं आहे तेव्हा यूज करायचा. म्हणजे खरं खूप छान आहे. म्हणजे मला हे आता फार अभिमानाने असं सांगावंसं वाटतंय तुझ्या बाबतीत
ते इतर सगळ्या खेळाडूंना असेल किंवा विद्यार्थ्यांना असेल लागू पडेल की मोबाईल नाही म्हणून कुठली गोष्ट आपली राहत नाही किंवा ती थांबून राहत नाही. तर आपण ती कसंही करून मिळवू शकतो, फक्त स्वतःची मेहनत त्याच्यासाठी महत्वाची आहे. कारण मोबाईल शेवटी गॅझेट आहे, ते आपण कसं यूज करतो त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पण म्हणजे मी ठरवलेच की एक जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत नाही घ्यायचा. म्हणजे जसं तुझ्या बाबांनी तुझ्यामध्ये बिंबवलंय की जर आपल्याला काही मिळवायचंय तर ते आधी करून दाखवायचं आणि त्याच्यातनंच मिळवायचं, तसं तूही ठरवलंस की काहीतरी पाहिजे ना तर काही गोष्टींचा त्याग करायला पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं. पण बरोबर. आणि ते मला वाटतं तुलाही पटलंय, त्यामुळे तूही तशीच करतेस आता, बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून. त्यांचं म्हणणं कसं असतं की आता खूप पेरेंट्स असं बोलतात की तू कर, मी तुला घेऊन देतो, किंवा असं मुलींचं खूप असतं की मी लग्नात असं वगैरे. पण बाबांचं असतं की तू नोकरी लाग, तुला तू म्हणशील ते सगळ्या गोष्टी मी घेऊन देईन. बरोबर. म्हणजे तुझ्यामध्ये एक जिद्द आहे, ती गप्प बसू द्यायची नाहीये त्यांना, सतत तुला उकसवत ठेवायचं की जेणेकरून तू करत राहशील आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचलीस की मग बाबा शांत आणि मग तू पण शांत होणार. म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी पुढचा विचार त्यांनी केलेला असतो आधी. बरोबर. म्हणजे मी काहीच नाही, त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त विचार करून त्यावरती अभ्यास करून सगळ्या गोष्टी बोलत असतात आणि सांगत असतात. त्यामुळेच खरं तर तू ग्रोथ करतेस आता प्रत्येक गोष्टीमध्ये. कधी असं झालं नाहीये की तुझ्या बाबांनी सांगितलं तू ऐकलंस आणि मागे पडलेस, असं कधी झालेलं नाहीये. कारण बाबांनी पुढचं तुझं भविष्य ओळखलेलं आहे, जे आपण अजून ओळखलेलं नाही. कारण म्हणून तर आपण मुलगी आणि ते बाबा आहेत. हा फरक आहे ना, शेवटी अनुभवांचा पण फरक असतो, वयाचा पण फरक असतो. पण इथे अनुभव हाच गुरु असं जे म्हटलं जातं ते तुझ्या बाबतीत अगदी सार्थ ठरतंय. कारण तुला जे जे आत्तापर्यंत खेळाच्या बाबतीत अनुभव मिळाले ते सगळे अनुभव तू गाठीशी घेऊन आता पुढे जातेस. श्रोते हो, प्रत्येक स्पर्धेच्या अगोदर आपण काही पूर्वतयारी करत असतो आणि ही जर पूर्वतयारी पूर्ण असेल तर आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा सुद्धा अंदाज घेता येतो. त्यानंतरच आपण योग्य निर्णय घेऊन योग्य मार्गदर्शनामधून पुढं जाण्यासाठी सज्ज होऊ शकतो. आपली आवड तर असतेच असते, पण त्यासोबतच प्रत्येक खेळाची काही खास वैशिष्ट्ये असतात, काही टेक्निक्स असतात. ही जर आपण लक्षात घेतली ना तर आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी निश्चितपणे पुढे एक पाऊल टाकू शकतो. स्वप्नपूर्तीसाठी सगळे प्रयत्न तर सुरू असतातच, त्यासोबतच काहीतरी वेगळं करण्याची धडपड सततच सुरू असते, जे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा काही गोष्टी मिळवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. अमुक एक गोष्ट नाही म्हणून कुठेही न थांबता जे आहे त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ पोचलेलो असतो. कारण इथं काही गोष्टींचा केलेला त्याग आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतो आणि आपल्या तनामनामध्ये भिनलेली जिद्द, मेहनत हेच तर आपलं भविष्य घडवण्यासाठी उपयोगी ठरतात. असेच काहीसे अनुभव, अशाच काहीशा आठवणी आत्ताच आपण ऐकल्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्याकडून. सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी. या अंतर्गत कांस्यपदक, रजतपदक आणि सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेड्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग आत्ता आपण ऐकला. श्रोतेहो, अजूनही तिचे काही अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत, पण ते आजच्या कार्यक्रमामध्ये नाही, कारण आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. हे अनुभव आपण क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये नक्की ऐकूया. आता मात्र क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांची आता रजा घेते. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.